रेडी स्टार्ट. प्राचीन काळापासून आपल्या प्रतिस्पर्ध्यास चांगली लढत द्यावी म्हणून मानवाने संघटित होण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून युद्धाचा जन्म झाला आणि आजतागायत युद्धकला पूर्णत्वास पोचली नाही किंवा युद्धाच्या शेवट पण झालेला नाही. संरक्षण क्षेत्रात सर्वप्रथम जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो संघटनेसंबंधात होय. ही बाब फार महत्त्वाची आहे. देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत अनेक पातळ्यांवर निर्णय घ्यावे लागतात. त्या देशातील सर्वोच्च संघटना आणि सशस्त्र सेना दले यापासून तो अगदी खालच्या पातळीपर्यंतचा समावेश होतो आणि विशेष म्हणजे असे महत्त्वाचे निर्णय शांतता काळात घ्यावे लागतात. विकास कार्य आणि सागरी समस्या समोर असतानाच या संबंधात निर्णय घ्यावे लागतात आणि ही जबाबदारी देशातील सर्वोच्च संघटनेवर असते. एकेका संघर्षासाठी संघटना उभारल्यानंतर मग शत्रूबरोबर संधी साधून केव्हा त्याला नामोहरम करावयाचा याचा विचार करावा लागतो आणि त्या संबंधात निर्णय घ्यावा लागतो. आजही ही समस्या तितकीच महत्त्वाची असते. आजच्या युगात सतत युद्ध होत नसले तरी राष्ट्रांना सतत सुसज्ज आणि सतर्क राहावे लागते व त्याप्रमाणे योजना कार्यान्वित कराव्या लागतात. अर्थात पूर्वीच्या काळी जितक्या सहज हा निर्णय घेता येत असे तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. निर्णय घेण्यापूर्वी प्रचंड माहिती गोळा करावी लागते आणि मग तिची छाननी करावी लागते. अर्थात आता ही कार्य करण्यासाठी भरपूर साधने पण उपलब्ध झाली आहेत. प्राचीन काळी टोळी प्रमुखाला असा निर्णय घेण्यास विशेष त्रास पडत नसे. थोडीफार माहिती आणि युद्ध करण्याची लालसा एवढी सामग्री निर्णय घेण्यास पुरेशी असे. आजच्या काळातील घटना आणि राजकारण फार गुंतागुंतीचे असते. तसेच युद्धाच्या साधनांचा बराच विकास झाला आहे. म्हणून कोणत्याही सरकारला युद्ध करण्याचा निर्णय घेताना फार सखोल आणि सर्वकष विचार करावा लागतो. या निर्णयामुळे राष्ट्र विजयी होऊ शकते अथवा नामशेषही होऊ शकते. युद्धाच्या बाबतीत अनेक गोष्टी अनिश्चित असतात. म्हणून आक्रमकाने निर्णय घेऊन युद्ध केल्यास त्यास हमखास विजय मिळतोच असे गृहीत धरता येत नाही. दोन्ही पक्षाकडील संघटना आणि लढण्याची जिद्द यावर यश अथवा अपयश अवलंबून असते. पूर्वीच्या काळी टोळी प्रमुख स्वतः योजना करी आणि त्याचे नेतृत्व करी. आता सेनापती आणि त्याचे शिपाई गडी यांच्यामध्ये बरीच मोठी साखळी निर्माण झालेली आहे. आता एका सेनापतीच्या नेतृत्वाखाली एका रणक्षेत्रात अनेक पलटणी असतात. अर्थात ज्या प्रमाणात सेनापतीच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत त्या प्रमाणात नेतृत्व, नियंत्रण, दळणवळण, संपर्क यासाठी अद्ययावत साधने पण बरीच निर्माण झालेली आहेत. म्हणून आजच्या युगात संरक्षणाची समस्या फारच गहन आणि गुंतागुंतीची समस्या झालेली आहे. अर्थात फायदे आणि तोटे यांचे प्रमाण पूर्वी इतकेच आहे. युद्धात नेहमीचे दोन पक्ष असतात आणि दोन्ही पक्षांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणूनच दोन्ही देशातील संरक्षण समस्यांची तुलना करणे पण अपरिहार्य ठरते. आपल्या समस्या असाधारण व
सोडविण्यास अशक्य आहेत असे म्हणून कोणत्याही राष्ट्राला या कठीण काळात जगता येत नाही.